बोला श्री छत्रपती शिवाजी महाराज की। ज्यांनी या महाराष्ट्राला प्रबोधनाचं सिंचन केलं ते राष्ट्रसंत तुकाराम महाराज, जिच्या कुशीमध्ये या महाराष्ट्राचं नेतृत्व घडलं आणि वाढलं ते या विश्वामधील सर्वात आदर्श मातृत्व म्हणजे राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ, ज्याने आपल्या सर्वांना स्वतःच्या अस्मिता आणि अस्तित्वाचा शोध दिला ते राजे शिवछत्रपती। मरणाला घाबरणारे अनेक जण पाहिले, मरणाला न घाबरणारे सुद्धा अनेक जण पाहिले, पण मरण सुद्धा ज्या राजाला घाबरलं असे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज। लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा हा जगायलाच पाहिजे या भावनेनं छत्रपती शिवाजी महाराजांच्या हाताला हात देऊन खांद्याला खांदा देऊन उभे राहिलेले तानाजी बाजी मुरारबाजी सारखे सर्वच मावळे या मातीला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ज्यांनी ज्यांनी आपलं रक्त या मातीमध्ये सांडलं ते ज्ञात अज्ञात सर्वच क्रांतिकारक, ज्यांनी मुलींना अज्ञानाच्या अंधकारामधून बाहेर काढलं आणि ज्ञानाचा दिवा दाखविला अशा ज्ञानज्योती क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले, ज्योतिराव फुले हे दोघंही फुले दाम्पत्य। पाल्यापाचोळ्यासारखं अजिबात जगू नका, जगायचं असेल तर वाघासारखं जगा। ज्यांनी समाजाला ग्रामगीतेमधून पूर्णत्वाची शिकवण दिली ते राष्ट्रसंत तुकडोजी महाराज। आपल्या साहित्य विश्वामधून ज्यांनी समाजातली अंधश्रद्धा दूर करण्याचं काम केलं ते साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे। हातामध्ये एक झाडू, हातामध्ये एक गाडगं, पण जो माणूस आयुष्यभर गावोगावी फिरला, पण गावोगावी फिरत असताना गावोगावांची स्वच्छता केली, पण गावोगावांची स्वच्छता करत असताना आपल्या कीर्तनामधून आपण जे प्रबोधन करतोय त्यामधून माणसांची मन सुद्धा स्वच्छ करण्याचं ज्या महापुरुषानं काम केलं ते राष्ट्रसंत गाडगे महाराज। या मातीला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आपलं रक्त ज्यांनी सांडलं ते ज्ञात अज्ञात सर्वच क्रांतिकारक, आणि या मातीला आजपर्यंत उभारी देण्यासाठी, या हिंदुस्थानाला उभारी देण्यासाठी आजपर्यंत ज्यांचं ज्यांचं ज्या ज्या महापुरुषांचं योगदान इथं लाभलं ते सर्वच महापुरुष आणि या सर्वांच्याच स्वप्नांना भारतीय राज्यघटनेमध्ये समाविष्ट करून तुम्हाला आम्हाला गुलामीची जाणीव करून देणारे विश्वरत्न बुद्धिरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्वांना मी प्रथमतः अभिवादन करतो आणि माझ्या भाषणाला सुरुवात करतो। वीरचंद्र गुप्त तो फिरून आज आठवू, वीरता शिवाजींची नसा नसात साठवू, यज्ञ कुंड पेटले प्रचंड हे सभोवती, दृष्ट शत्रू मारुनी तयात देव आहुती, दिव्य ही परंपरा अखंड चालवू चला, देवभूमी ही अजिंक्य जगी दाखवू चला, एक संघ होऊनी लढू चला लढू चला। आज श्री शिवजयंती उत्सव 2022 या निमित्तानं उपस्थित आपण सर्व मान्यवर आणि माझ्या समोर बसलेल्या माझ्या दर्दी श्रोत्यांनो, मी अमोल नामदेवराव चिने या प्रगल्भ व्यासपीठावरनं आज विषय मांडतोय की महाराष्ट्राचं कुलदैवत राजे शिवछत्रपती। मानवी समुदायाच्या अथंग ज्ञानसागरामध्ये अशी काही नवरत्न जन्माला येऊन गेली की ज्या आपल्या ज्ञानानं तेजानं चारित्र्यानं अजूनही चमकतायत आणि सांगतायत आम्ही बी घडलो तुम्ही बी घडा। ज्यांनी ज्ञानोबा तुकारामांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या महाराष्ट्राच्या मातीमधून पहार काढून गुलामगिरीच्या छातड्यावरती प्रहार केला त्या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आज मोठ्या उत्साहानं तुम्ही आम्ही साजरी करत आहोत। एक निश्चितच आनंदाची गोष्ट आहे। अरे सह्याद्रीच्या छातडातून नाद भवानी गाजे, सह्याद्रीच्या छातडातून नाद भवानी गाजे, काळ जात राहती आमच्या रक्तात वाहती राजे, तुफान गरजतो आग ओकतो वाघ मराठी माझा, तुफान गरजतो आग ओकतो वाघ मराठी माझा, सन्मान राखतो जान झोकतो तुफान शिवबा राजा, तुफान शिवबा राजा। आणि अशा तुफान छत्रपती शिवाजी महाराजांची मोठ्या उत्साहात जयंती आम्ही या ठिकाणी साजरी करत आहोत। मग इसवी सन 1600 साल आम्हाला आठवतं आणि मग इसवी सन 1600 साल आम्हाला आठवलं की आम्हाला आठवतो तो छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरवशाली इतिहास। पण त्या गौरवशाली इतिहासाकडे बघत असताना मग आमच्या लक्षात येतं की 300-350 वर्ष महाराष्ट्र 16व्या शतकापूर्वी म्हणजे शिवाजी महाराजांचा गौरवशाली इतिहास आम्हाला दिसतो, पण तिथून पाठीमागे 300-350 वर्ष महाराष्ट्र परकीयांच्या आक्रमणामध्ये जगत होता। परकीय आक्रमणांनी धुडगूस या महाराष्ट्रामध्ये घातली होती, महाराष्ट्राचं आभाळ पुरतं कालवंडून गेलं होतं, या रयतेला कुणीही वाली उरला नव्हता, रयत खचली होती पिचली होती, अन्य अत्याचार सहन करत जगत होती, आसमानी सुलतानीला तोंड देऊन जगत होती आणि दैववादी बनून आजचं मरण उद्यावरती ढकलत होती।
आणि अशातच एक रणमर्द वाघीण वाट बघत होती ती या महाराष्ट्राला तेजावून टाकणाऱ्या उजावून टाकणाऱ्या तेजस्वी सूर्याची। ती रणमर्द वाघीण म्हणजेच मासाहेब जिजाऊ। मासाहेब जिजाऊ तुळजाभवानी समोर गेल्या आणि म्हणाल्या, माते या महाराष्ट्राचं आभाळ आता परकीय आक्रमणांनी पुरतं काळवंडून गेलेलं आहे, धुडगूस घातला या महाराष्ट्रामध्ये शत्रूंनी, आणि या महाराष्ट्राला तेजावून टाकणारा उजावून टाकणारा असा काही तेजस्वी सूर्य माझ्या पोटी जन्माला येऊ दे की ज्याच्या तेजानं महाराष्ट्र तेजावून निघेल। या रयतेला एक असुसले पण वाटेल आणि या रयतेला आनंद होईल। आणि तो सोन्याचा दिवस उजाडला 19 फेब्रुवारी 1630ला या मासाहेब जिजाऊंच्या पोटी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला। महाराष्ट्राची वसुंधरा सुद्धा असुसली होती। राजांचा चरण स्पर्श करण्यासाठी सह्याद्रीचा ऊर अभिमानानं भरून आला होता। आणि मग छत्रपती शिवाजी महाराजांचे ती बालपणापासूनची नेतृत्व संपन्नता बघून जनता आनंदून गेलेली होती। आणि मग ती आनंदलेली जनता म्हणायला लागली की किसी के पेट में से पाप पैदा होता था तो किसी के पेट में से सांप पैदा होता था, किसी के पेट में से पाप पैदा होता था तो किसी के पेट में से सांप पैदा होता था, मगर जिजा वैसी माँ थी यारो कि जिसके पेट में से बापों का बाप राजा शिवा पैदा हुआ था, मगर जिजा वैसी माँ थी यारो कि जिसके पेट में से बापों का बाप राजा शिवा पैदा हुआ था। खरं तर भूक लागल्यानंतर जेवण करणं ही झाली प्रकृती, भूक नसतानाही जेवण करणं ही झाली विकृती, पण भूक असताना सुद्धा आपल्या भाकरीमधून दुसऱ्या भुकेल्याला भाकरी देणं ही झाली संस्कृती। आणि याच संस्कृतीच्या जोरावरती केवळ 4 मावळ्यांच्या बळावरती हिंदवी स्वराज्य राजांनी उभं केलं। पण हिंदवी स्वराज्य म्हणजे 18 आलुतेदारांचं 12 बलुतेदारांचं स्वराज्य, हे स्वराज्य छत्रपती शिवाजी महाराजांनी उभं केलं। आणि एके दिवशी मासाहेब जिजाऊंनी त्या छोट्या असणाऱ्या शिवाला सांगितलं की बाल शिवाच्या पाहून अवघ्या थोर बाल लीला, भविष्य जाणून हर्ष झाला जिजाऊ मातेला, गड जिंकावे राज्य निर्मावे आणि दैन्य जावे, सिंधू नदी दर्याला मिळते तिथवर स्वराज्य व्हावे, शिवा या मातीमध्ये तुला कष्टकऱ्यांचं काम करायचं असं काही स्वराज्य उभं करायचं आहे की प्रत्येकाला वाटलं पाहिजे हे राज्य राजानं माझ्यासाठी उभं केलेलं आहे। आणि छोट्या असणाऱ्या शिवानं मासाहेब जिजाऊंना सांगितलं की माते मी या महाराष्ट्राच्या मातीमध्ये कष्टकऱ्यांचं शेतकऱ्यांचं काम करायचं असं काही स्वराज्य उभं करेल की प्रत्येकाला हे स्वराज्य आपलं वाटलं पाहिजे। आणि या महाराष्ट्राच्या मातीमध्ये पहिल्यांदा जगातलं सर्वात प्रतिष्ठित समजलं जाणारं हिंदवी स्वराज्य उभं राहिलं। आणि मग छत्रपती शिवाजी महाराजांनी या 12 मावळातल्या आपल्या सोबत्यांना घेऊन ज्यांच्या सोबत चटणी भाकर खाऊन बालपणामध्ये ज्या सवंगड्यांसोबत छत्रपती शिवाजी महाराज दरी डोंगरामध्ये खेळले त्या मावळ प्रांतातल्या सोबत्यांना घेऊन रायरेश्वराच्या मंदिरामध्ये स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा छत्रपती शिवाजी महाराजांनी केली की शिवनेरीवर शिवबा जन्मला तेज तयाचे झाकेना, फौज तयाच्या रणमर्दानी खेळ झुंजितही वाकेना, चिमण्या शब्दांची शस्त्रांची वाढत राहीदार, गरजे शिवबा हे राज्य माझे मी जिंकून घेणार। आणि खऱ्या अर्थानं रायरेश्वराच्या मंदिरामध्ये आपलं रक्त आपल्या सवंगड्यांसोबत महादेवाच्या पिंडीवरती तलवारीच्या तीक्ष्ण टोकानं आपलं रक्त महादेवाच्या पिंडीवरती छत्रपती शिवाजी महाराजांनी अर्पण केलं वयाच्या 16व्या वर्षी। आणि आपल्या सवंगड्यांसोबत स्वराज्य स्थापनेची छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतिज्ञा केली। आज आपण जर अनेक राजकर्ते बघतो की छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या 16व्या वर्षी या स्वराज्यासाठी स्वतःच रक्ताचा अभिषेक महादेवाच्या पिंडीवरती केला, पण निवडून येण्यासाठी महादेवाच्या पिंडीवरती दुधाचा अभिषेक करणारे आज आम्ही राज्यकर्ते बघतो। पण त्याच छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन निवडून येणारे राज्यकर्ते त्या दृष्टीनं आजचा पूर्ण राज्यकारभार हक्ता आहेत का हाही प्रश्न कुठंतरी मला या ठिकाणी पडतो। म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचा तो गौरवशाली इतिहासाचा विचार करत असताना मला वाटतं की या सगळ्या गोष्टींचा आपण विचार करणं गरजेचं आहे। कारण नुसतं छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासातल्या काही घटना एकदम जोशात सांगून काहीतरी टाळ्या वाजवून घेणारा वक्ता म्हणजे अमोल चिने पाटील नाही आहे, तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासातल्या अनेक घटनांचा तेव्हाचा आत्ताचा समतोल सांगून खऱ्या अर्थानं हे प्रबोधन करणारा वक्ता म्हणजे अमोल चिने पाटील आहे। कारण खऱ्या अर्थानं आपण जर लक्षात घेतलं की तास दीड तास मी आपल्या समोर बोलणार आहे, पण या कालावधीपुरता इतिहासाचा दावेदार नाही व्हायचं तर तमाम आयुष्यासाठी उज्ज्वल भविष्यासाठी खऱ्या अर्थानं इतिहासाचं साक्षीदार होणं आम्हाला गरजेचं आहे। आणि असं इतिहासाचं साक्षीदार होता आलं तर खऱ्या अर्थानं आम्हाला निश्चितपणानं आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहानं साजरी करत आहोत हे निश्चितपणानं आम्हाला जाणवेल। कारण की इथून पाठीमागं जयंती पुण्यतिथी
आम्ही नाचून साजरी करत होतो, पण इथून पुढं जयंत्या पुण्यतिथ्या महाराजांच्या असेल, महापुरुषांच्या सगळ्याच महापुरुषांच्या जयंत्या पुण्यतिथ्या आम्हाला इथून पुढं वाचूनच साजऱ्या कराव्या लागतील, हे ज्यावेळेस आमच्या लक्षात येईल. कारण वाचलं तर डोक्यात साचतं आणि साचलेलं भविष्यामध्ये आम्हाला वाचू शकतं, हे कुठंतरी आम्ही लक्षात घेतलं पाहिजे. आज मोठ्या प्रमाणात युवा वर्ग या ठिकाणी आहे आणि माझ्या सगळ्या युवा मित्रांना मी या ठिकाणी सांगू इच्छितो की भावांनो, आपण व्यसन सोडावं, भगिनींनो आपण फॅशन सोडावी. बघता बघता आम्ही जगाच्या पाठीवरती पुढे जाणार आहोत. जगाच्या पाठीवरती पुढे जाण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आमच्याकडे आहे. कारण जगाच्या पाठीवरती आम्हाला का पुढे जायचं आहे? कारण आम्ही अनेक राष्ट्र बघतो, जपान असेल, अमेरिका असेल, या सगळ्या राष्ट्रांच्या सोबतीनं आम्हाला पुढे जायचं आहे. कारण छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आमच्याकडे आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रगल्भ विचार आमच्याकडे आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी संपूर्ण त्यांच्या आयुष्यामध्ये ज्या व्यवस्थापन, जे मॅनेजमेंटमधून संपूर्ण स्वराज्याची उभारणी केली, तो गौरवशाली इतिहासाचे विचार आमच्याकडे आहे आणि ते विचार घेऊन आम्हाला जगाच्या पाठीवरती पुढे जाता आलं पाहिजे. फक्त आम्हाला व्यसन आणि फॅशन सोडली पाहिजे. आजही छत्रपती शिवाजी महाराजांच्या या जयंतीच्या निमित्तानं जर म्हटलं की छत्रपती शिवाजी महाराज की म्हटलं की तरुणांच्या तोंडून निश्चितपणानं जय बाहेर येतं, पण या जय या शब्दाबरोबर दारू गुटख्याचा वास सुद्धा येतो. असं का व्हावं, असं का झालं, याच्या पाठीमागची निश्चितपणानं कारणं सुद्धा आम्ही शोधली पाहिजे. खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या 16व्या वर्षी रायरेश्वराच्या मंदिरामध्ये स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा केली. वयाच्या 16व्या वर्षी स्वामी विवेकानंदांनी भारत भ्रमंती केली. वयाच्या 14व्या वर्षी संभाजी महाराजांनी संस्कृतमधनं बुधभूषणम नावाचा ग्रंथ लिहिला. वयाच्या 16व्या वर्षी संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली आणि वयाच्या 16व्या वर्षी आमची मुलं म्हणतात की एक्सक्यूज मी, मेरा दिल तेरे पे फिदा है. असं समोरचं विकृत वातावरण बघितलं की वाटतं राजे, खरंच तुम्ही या महाराष्ट्रामध्ये जन्माला आले होते का? मग हाच का तो महाराष्ट्र ज्या महाराष्ट्रानं 300-350 वर्षापूर्वी तुमचा बाणेदारपणा बघितला होता? मग हाच का तो महाराष्ट्र राजे, तुम्ही ज्यावेळेस औरंगजेबासमोर गेला, दिल्लीला गेला, त्यावेळेस आग्र्याला जाऊन तिथं औरंगजेबाला तुम्ही फटकारलं होतं? प्रश्न पडतो आम्हाला, ही समोरची व्यसनाधीन फॅशनेबल झालेली तरुण पिढी बघितली की खरं तर राजे तुम्ही याच महाराष्ट्रामध्ये जन्माला आले होते का? ही समोरची सगळी परिस्थिती बघून निश्चितपणानं माझ्यासारख्या व्याख्यात्याला हा प्रश्न पडतो. कारण याच महाराष्ट्रामध्ये 300-350 वर्षापूर्वी छत्रपती संभाजी महाराज औरंगजेबाच्या छातडावरती थया थया नाचले होते. पण याच धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना काही इतिहासकारांनी बाटवण्याचा प्रयत्न केला, पण मला वाटतं हे साप चुकीचं आहे. कारण देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था, महापराक्रमी परम प्रतापी एक ही शंभू राजा था, मातृभूमि के चरण कमल पर जीवन पुष्प चढ़ाया था, अरे हे दूजा दुनिया में कोई जैसा शंभू राजा था. असं कवी भूषण यांनी ज्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचं वर्णन केलं, त्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना काही इतिहासकारांनी बाटवण्याचा प्रयत्न केला. पण मित्रांनो, या दिवशी मी या व्याख्यानातून सांगू शकतो की हे साप चुकीचं आहे. कारण सुपारीच्या खांडाचं व्यसन सुद्धा धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना नव्हतं. आणि एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, व्यसनावर तर मी या ठिकाणी व्यसनावरती जास्त का बोलतोय, कारण जर माणूस म्हणजे व्यसनापासून जर दूर असला तरच आपण कोणत्याही क्षेत्रात जा, आपलं स्वास्थ्य जर महत्त्वाचं असेल, छत्रपती संभाजी महाराज असतील, छत्रपती शिवाजी महाराज असतील, व्यसनापासून स्वतःला दूर ठेवलं. सुपारीच्या खांडाचं सुद्धा त्यांना व्यसन नव्हतं. मग आम्ही त्यांना त्यांची मावळे म्हणून घेतो, महाराजांचे मावळे आम्ही स्वतःला म्हणून घेतो, आणि मग आम्ही का व्यसनाच्या आहारी जावं, हाही प्रश्न कधीतरी आम्ही ह्या गोष्टींचा कधीतरी विचार करावा. शिवजयंती साजरी करणं म्हणजे नुसताच धांगडधिंगा करणं नाही, शिवजयंती साजरी करणं म्हणजे डीजेच्या गाण्यावरती नाचणं नाही, तर शिवजयंती साजरी करणं म्हणजे आमच्या पूर्वजांनी आमच्यासाठी करून ठेवलेल्या कार्याचा गौरव करणं, ते विचार आत्मसात करणं म्हणजे शिवजयंती साजरी करणं. मला वाटतं की ही शिवजयंती खऱ्या अर्थानं आपण या ठिकाणी साजरी करत आहात. अतिशय सुंदर वातावरणामध्ये आपण ही सगळे उपस्थिती जर बघितली तर निश्चितपणानं ही गोष्ट जाणीव होते की आम्ही इथून पाठीमागं नाचून शिवजयंती साजरी करत होतो, आता ही शिवजयंती आता इथून पुढं आम्ही वाचून साजरी करायला लागलो. निश्चितच खूप खूप आनंदाची गोष्ट आहे. युवक या शब्दाचा अर्थ कधीतरी आम्ही समजून घ्यावा. यु म्हणजे युधिष्ठिर, व म्हणजे वक्रतुंड, आणि क म्हणजे कर्मशील. युधिष्ठिराप्रमाणे ज्याच्याकडे ज्ञान आहे, युधिष्ठिराप्रमाणे ज्याच्याकडे नेतृत्व आहे, व म्हणजे वक्रतुंडाप्रमाणे ज्याच्याकडे ज्ञान आहे, विद्या आहे, आणि क म्हणजे कार्य करण्याची ज्याच्याकडे क्षमता आहे, कर्मशील, असा सर्व गुण संपन्न युवक असला पाहिजे. पण आता एक नवीन डेफिनेशन आज आम्ही तयार केली,
एक क्रेज आली, दाढी मिशा वाढवायच्या छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या, जिरेटोप घालायचा, दाढीला आकार द्यायचा, चंद्रकोर लावायची आणि म्हणायचं झाले छत्रपती शिवाजी महाराज तयार. पण मित्रांनो, मी या ठिकाणी आवर्जून सांगू इच्छितो की असा महाराजांसारखा पेहराव आणि पोशाख करून महाराज तयार होता येत नसतं. त्यासाठी महाराजांचे असा पोशाख करण्याऐवजी महाराजांचे विचार आम्हाला अंतःकरणात उतरावे लागतील. ते विचार खऱ्या अर्थानं आम्हाला आमच्या जीवनामध्ये आत्मसात करावे लागतील, तर खऱ्या अर्थानं काहीतरी होऊ शकतं. कारण आम्हाला जर जीवनामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर शिवचरित्राशिवाय दुसरा पर्याय नाही. शिवचरित्रही वाचलं पाहिजे, त्याचबरोबर अनेक कथा कादंबऱ्या सुद्धा आम्ही वाचल्या पाहिजे. पण हे करत असताना टिचभर पोटाची खळगी भरण्यासाठी जीवनाचं राहाडगाडगं हाकलावंच लागतं. पण हे करत असताना काळाच्या खांद्यावरती पावलं टाकीत जगाच्या भावगर्दीमध्ये पुढे जाण्याची ताकद ही आम्हाला आली पाहिजे. आणि मला वाटतं की शिवचरित्र खऱ्या अर्थानं ही ताकद आम्हाला मिळून देईल. पण हे करत असताना आता सोशल मीडियावरती भरकटणारी ज्यावेळेस आम्ही तरुण पिढी बघतो, खरं तर काल परवा एका व्याख्यानाच्या निमित्तानं मी जात असताना माझ्या शेजारीच एक मुलगा येऊन बसला, हातामध्ये मोबाईल होता. आता पबजी का काय कोणती गेम ती काही दिवसापूर्वी बंद झाली, आता कोणती नवीन गेम आली काय सांगता येत नव्हतं. पण त्या गेमवरती ज्याच्यासोबत ती मोबाईलवरती गेम खेळत होता. मी अगदी प्रवासामध्ये तल्लीन होतो, हातामध्ये पुस्तक होतं, वाचत होतो, व्याख्यानासाठी जायचं होतं म्हणून काहीतरी पुस्तकामध्ये बघत होतो. आणि माझं थोडं बारकाईनं लक्ष त्या माझ्या शेजारी बसलेल्या मुलाकडे होतं आणि त्याच्या हातामध्ये मोबाईल होता. आणि ज्याच्यासोबत तो मोबाईलवरती गेम खेळत होता त्या समोरच्याला म्हणत होता भल्या पळ भल्या पळ भल्या पळ. त्यावेळेस माझ्या डोक्यात विचार आला की अरे, सोशल मीडियावरती पळण्यापेक्षा, त्या भल्याला सांगण्यापेक्षा, भल्या पळ म्हणण्यापेक्षा शिवचरित्र वाचा, अनेक महापुरुषांच्या कथा कादंबऱ्या आत्मचरित्र वाचा आणि त्या विचारांवरती पळा. खऱ्या अर्थानं जगाच्या पाठीवरती आम्ही पुढं जाऊ. पण हे पुढं जात असताना आम्हाला या सोशल मीडियाच्या जाळ्यामधून कुठंतरी साईटला होणं गरजेचं आहे. कारण म्हणजे जसं कमळ चिखलामध्ये राहतं ना, त्या पद्धतीनं आम्हाला या युगामध्ये राहता आलं पाहिजे. हा कधीतरी आपण स्वतःच्या मनाला प्रश्न विचारा. कारण आता 2-3 महिन्यापूर्वी सांगली, सातारा असेल, सोलापूर या भागामध्ये, कदाचित सोलापूरलाच एक घटना झाली की म्हणजे वडिलांनी मुलाला गेम खेळू दिली नाही मोबाईलवरती म्हणून त्या मुलानं स्वतःच्या जन्मदात्या वडिलांची हत्या केली तीक्ष्ण हत्यारानं. म्हणजे इतकी वाईट परिस्थिती इथं निर्माण झालेली आहे. या व्याख्यानाच्या निमित्तानं आज आवर्जून त्या गोष्टींवरती मला वाटतं की भाष्य या ठिकाणी या प्रगल्भ व्यासपीठावरनं करावंच लागेल. आणि ते मला वाटतं की ते भाष्य करणं महाराष्ट्राच्या प्रत्येक व्याख्यात्याचं कर्तव्य आहे आणि ते निश्चितपणानं केलं पाहिजे. कारण इतकी विकृत वाईट परिस्थिती इथं निर्माण झालेली आहे. या वाईट परिस्थितीमधून आम्हाला खऱ्या अर्थानं कुठंतरी बाहेर येता येईल का हे आम्ही लक्षात घ्यावं. आणि मग आम्हाला शिवचरित्र ह्या सगळ्या गोष्टीमधून आम्हाला शिवाजी महाराजांचं व्यवस्थापन खऱ्या अर्थानं आम्हाला या गोष्टी शिकवेल. कारण मग आम्ही 10 नोव्हेंबर 1659ला छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्यावेळेस अफजल खानाचा वध केला त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांचं व्यवस्थापन बघा. 10 नोव्हेंबर 1659ला महाराजांनी प्रतापगडच का निवडला अफजल खानाची भेटीसाठी आणि 12 वाजेचीच वेळ का निवडली. म्हणजे व्यवस्थापन मॅनेजमेंट बघा महाराजांचं. 12 वाजेची वेळ याकरता निवडली की सूर्य बरोबर माथ्यावरती आहे आणि सूर्य माथ्यावरती म्हटल्यानंतर प्रतापगडाच्या पायथ्यावरतीच का शामियाना उभारला अफजल खानाच्या भेटीसाठी. कारण महाराजांना माहिती आहे आपण सूर्य डोक्यावरती 12 वाजता आणि मग सूर्य डोक्यावरती असताना आपण अफजल खानाच्या भेटीसाठी प्रतापगडावरनं प्रतापगडाच्या पायथ्याकडे जाणार आहे. त्यावेळेस अफजल खान आपल्याकडे बघणार आहे, सूर्याबरोबर माथ्यावरती आहे आणि माथ्यावरती सूर्य असताना त्या अफजल खानाची नजर त्या सूर्यावरती जाईल आणि त्या सूर्यावरती नजर गेल्यानंतर त्याचे डोळे दिपतील आणि तो सूर्य काय आणि छत्रपती शिवाजी महाराज काय, दोघंही सूर्यच. म्हणजे त्या अफजल खानाची नजर खऱ्या अर्थानं तिथं दिपेल, त्याला काहीच दिसणार नाही, त्याच्या डोळ्यांना अंधकार येईल. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचं इतकं बारकाईनं व्यवस्थापन आम्हाला तिकडं बघावं लागेल. आणि मग खऱ्या अर्थानं आमच्या जीवनाचं व्यवस्थापन सुद्धा आम्हाला असं करता येईल का याचाही कुठंतरी आम्ही विचार करावा. आणि मग याच भेटीच्या वेळीची एखादी अजून एक घटना आपल्याला लक्षात घ्यावी लागेल. महाराजांच्या सोबत काही महत्त्वाचे सवंगडी होते. महाराजांसोबत जीवा महाला होता नाभिक समाजाचा. आणि मग अफजल खानाच्या भेटीच्या वेळेस निघाले, 15-20 मिनिटं भेटीला वेळ राहिला आणि मग जीवा महालाला महाराज म्हणाले येता येता, अरे जीवा कैचे आहेत का. त्यावेळेस जीवा महालांना प्रश्न पडला, अंगात चिलखत घातलं, वाघनखं घेतली, कट्यार घेतली, आता कैची कशाला.
त्यावेळेस जीवा महाराजांना म्हणाला की महाराज आता चिलखत घातलं तुम्ही, कट्यारही घेतली, हातात वाघ नखही घातले, काही दगा फटका झाला तर, आणि मग आता कैची कशाला? त्यावेळेस महाराज त्या जीवाला म्हणाला अरे दे रे. मग जीवा म्हणाला महाराज कशाला? त्यावेळेस जीवाने कैची काढली आणि महाराज म्हणाले जीवा आमची दाढी बारीक कर, इतकी बारीक कर की तो अफजल खानाच्या हातामध्ये आमची दाढी जायला नको. पण अफजल खानानं काही दगा फटका जर करायची तयारी केली तर तो अफजल खान आमच्या हातामध्ये, आमच्या तावडीमध्ये आला पाहिजे. इतकं बारीक नियोजन खऱ्या अर्थानं आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचं ही बारीक व्यवस्थापन, हे बारीक नियोजन आम्हाला खऱ्या अर्थानं या ठिकाणी बघावं लागेल. आणि मग पुढे जात असताना ज्यावेळेस 6 जून 1674ला या सगळ्या प्रसंगामध्ये स्वराज्यावरती अनेक प्रसंग आले आणि मग खऱ्या अर्थानं अनेक प्रसंगाला तोंड दिल्यानंतर आणि मग ही हिंदवी स्वराज्य उभं राहिलं. हिंदवी स्वराज्य म्हणजे 18 आलुतेदारांचं 12 बलुतेदारांचं स्वराज्य. हिंदवी स्वराज्य म्हणजे इथल्या मातीत राहणाऱ्या प्रत्येक पुत्राचं राज्य म्हणजे हिंदवी स्वराज्य. हे हिंदवी स्वराज्य छत्रपती शिवाजी महाराजांनी उभं केलं आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी सामाजिक, आर्थिक, राजकीय, धार्मिक, सांस्कृतिक या सगळ्या क्षेत्रातील गुलामगिरी मोडून काढली आणि छत्रपती शिवाजी महाराज या रयतेचे पहिले राजे झाले. रायगडावरती 32 मानाच्या सोनेरी सिंहासनावरती छत्रपती शिवाजी महाराज आरूढ झाले. सुवर्ण लक्ष्मी तोलून धरते पराक्रमाचा भार, सुवर्ण ओंझळ स्वातंत्र्याने हृदयाची केली, अतुलनीय शिव छत्रपतींची अतुल तुला झाली. सुवर्ण लक्ष्मी तोलून धरते पराक्रमाचा भार, अगणित कंठातुनी राजांचा घुमतो जय जयकार. मराठमोळी नौबत झाली हर्षाने बेभान, सप्त नद्याचे जलस्वामींना घाली मंगल स्नान. विजयश्रीच्या ललकार्यांनी अवघा परिसर नाहतो, शहाजी पुत्र शिवरायांचा राज्याभिषेक होतो. आणि 6 जून 1674ला छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक रायगडावरती झाला. पण याच राजधानीच्या रायगड बांधला तो हिरोजी इंदलकरांनी. आणि मग या घटनेच्या वेळेस हिरोजी इंदलकरांना महाराज म्हणाले की हिरोजी तुम्ही या राजधानीचा गड बांधून काढला, तुम्हाला हवं मागा, ते काय मागायचं ते मागा. असं का महाराज म्हटले असतील? कारण ह्या हिरोजी इंदलकरांवरती स्वराज्याच्या राजधानीचा गड म्हणजे रायरीची पहिलं चंद्रराव मोरेच्या ताब्यात असणारा हा रायरीचा प्रदेश छत्रपती शिवाजी महाराजांनी आदिलशहाकडून जिंकून घेतल्यानंतर महाराजांच्या डोक्यात कल्पना होती की आपल्याला स्वराज्याची म्हणजे रयतेचा राजा व्हायचा आहे. पण या रयतेचं राज्य जर निर्माण करायचं असेल तर आपल्याला राजा व्हायचंय म्हणजे राजधानी आली, राजधानीचा गड बांधावा लागणार आहे. आणि मग राजधानीचा गड बांधण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांचे बांधकाम प्रमुख ते हिरोजी इंदलकरांवरती ती जबाबदारी सोपवली. आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी ती जबाबदारी सोपवल्यानंतर राजे एका मोहिमेसाठी निघून गेले. आणि हिरोजी इंदलकरांकडे असणारा बांधकाम व्यवसाय म्हणजे त्यांच्याकडे असणारा सगळा पैसा संपला. आणि त्यावेळेस हिरोजींना प्रश्न पडला की आता नेमकं काय करावं. त्यावेळेस या हिरोजीने एक काम केलं, स्वतःचा राहता वाडा, जमीन जुमला सगळं विकले आणि परिवाराला घेऊन रायगडावरती आले, झोपडी बांधून राहू लागले आणि मराठ्यांच्या राजधानीचा गड रायगड बांधून काढला. आणि म्हणून त्या छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या राज्याभिषेकाच्या वेळी हिरोजी इंदलकरांना विचारलं, कारण आजही जर आम्ही रायगडावरती गेलं तर जगदीश्वराच्या मंदिराच्या ज्यावेळेस आम्ही दर्शनाला जातो तर त्या पायरीवरती तिथं एका पायरीवरती नाव कोरलेलं आहे हिरोजी इंदलकर, सेवे ठाई तत्पर हिरोजी इंदलकर. आणि मग या हिरोजी इंदलकरांना महाराजांनी प्रश्न विचारला, हिरोजी तुम्ही राजधानीचा गड बांधून काढला, तुम्हाला काय हवं ते मागा. त्याशी हिरोजी म्हणाले, राजा नाही, संपूर्ण स्वराज्य तुम्ही आमच्या पदरामध्ये टाकलं, यापेक्षा आम्हाला काय हवं. त्यास हिरोजी इंदलकर म्हणाले, नाही राजा. त्यावेळेस राजा म्हणाले, हिरोजी तुम्ही काहीतरी मागितलंच पाहिजे. त्यावेळेस हिरोजी म्हणाले, राजा तुमची इच्छाच आहे ना, तर मग आम्ही रायगडावरती जगदीश्वराचं मंदिर बांधलेलं आहे. तुम्ही ज्या ज्या वेळी रायगडावरती असाल त्या त्यावेळी जगदीश्वराच्या मंदिराच्या दर्शनाला जाल ना, त्या मंदिराच्या एका पायरीवरती माझं नाव कोरण्याची अनुमती द्या. अरे मागून मागितलं काय? देशमुखी नाही मागितली, पाटीलकी नाही मागितली, सरदारकी नाही मागितली, मागून मागितलं काय? तर दगडावरती नाव कोरण्याची अनुमती मागितली. आणि मग तिथं ते कोरलं गेलं नाव की सेवे ठाई तत्पर हिरोजी इंदलकर. आजही रायगडावरती आम्ही गेलं तर ती गोष्ट आमच्या लक्षात येते. स्वराज्यासाठी स्वतःचं आयुष्य बहाल करणारे ती हिरोजी इंदलकर कुठं, आणि आत्ताचे स्वतःच्या नाव एखाद्या बांधकामाला देणारे आत्ताचे बांधकाम प्रमुख कुठं, हे कधीतरी आम्ही लक्षात घेतलं पाहिजे. आणि ते मावळे खरं
खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या हाताला हात देऊन खांद्याला खांदा देऊन उभे राहिले, पण संपूर्ण आयुष्य त्यांनी प्रत्येक मावळ्यानं उभं केलं, खर्च केलं, कोणतीही अपेक्षा न करता. पण छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा प्रत्येक मावळ्याचा त्याच ताकदीनं सन्मान केला. आजही जर आम्ही स्मारक जर बघितली महाराजांच्या अनेक मावळ्यांची, तानाजी असेल, बाजी असेल, यांची स्मारक ज्यावेळेस आम्ही बघतो ना, त्यांची स्मारक बघून सुद्धा आम्हाला वाटतं की कशी असेल निष्ठा यांची अजून देईल साक्ष. अरे कशी असेल निष्ठा यांची अजून देते साक्ष, शिवनीतीचा सांगे साक्ष, कसे असावे दक्ष. ही स्मारक बघून सुद्धा आम्हाला चैतन्य देतात. ती स्मारक आज सुद्धा आम्हाला चैतन्य देतात. पण ज्यावेळेस ही माणसं हाडामासाची जिवंत असतील त्यावेळेस त्यांचं कर्तृत्व काय दरवळत असेल, निश्चितपणानं ती गोष्ट कधीतरी आम्ही विचार करावा. निश्चितपणानं हा सगळा पेहराव नुसताच महाराजांसारखं दाढी मिशा वाढून हा पेहराव करण्यापेक्षा महाराजांसारखे विचार आम्ही कधीतरी आत्मसात करणं गरजेचं आहे. तर आमचा प्रवास कधीतरी सुखानं होईल. आणि पुढं जात असताना, जगाच्या पाठीवरती पुढं जात असताना आम्हाला आमच्या सोबतच्या अनेकांना घेऊन सोबत जायचं आहे. कारण मी ते एक उदाहरण नेहमी व्याख्यानामध्ये सांगतो की सगळ्या देशांची खेकडांची परिषद भरलेली असते. उदाहरण थोडं हास्यास्पद वाटेल. सगळ्या देशांची खेकडांची परिषद भरलेली असते. सगळ्या देशाच्या शास्त्रज्ञ सायंटिस्ट लोकांनी आपल्या देशाची खेकडं एका टेबलावरती तिथं ठेवलेली असतात. आणि प्रत्येक देशाचे शास्त्रज्ञ त्या प्रत्येक देशाचे खेकडं बघतात, त्यांचं नेमकं गुणधर्म काय, वैशिष्ट्य काय. आणि प्रत्येक बरणीजवळ येऊन मग आमच्या भारत देशाच्या खेकडाच्या बरणीजवळ येतात, कुतूहलानं प्रश्न करतात. कारण त्यांना प्रश्न पडतो की सगळ्या देशाच्या खेकडाच्या बरणीला झाकण आहे, मग भारत देशाच्याच खेकडाच्या बरणीला झाकण का नाही. तर त्यावेळेस आमच्या शास्त्रज्ञाकडे सगळ्या देशाचे शास्त्रज्ञ येतात आणि म्हणतात, का रे बाबू, की आमच्या सगळ्या देशांच्या खेकडाच्या बरणीला झाकण आहे, तुमच्या भारत देशाच्याच खेकडाच्या बरणीला झाकण नाही. त्यावेळेस आमच्या शास्त्रज्ञ अतिशय विनम्रपणानं उत्तर देतात. त्याचा असं आहे म्हणे, आमचं एखादं वरती जायला लागलं की पाठीमागचे त्याचे पाय धरून ओढतात. मला वाटतं की आम्ही वरती जात असताना एकमेकाचे आम्ही पाय ओढले नाही पाहिजे, एकमेकांच्या सोबतीनं आम्ही सुद्धा पुढं गेलं पाहिजे. कारण आम्हाला हे जर पुढं जाता आलं तर खऱ्या अर्थानं आम्ही हा विचारांचा जागर या ठिकाणी करत आहोत. निश्चितपणाने ही गोष्ट आमच्या लक्षात येईल. छत्रपती शिवाजी महाराजांनी म्हणजे आताची सामाजिक आर्थिक परिस्थिती जर आम्ही बघितली तर आर्थिक परिस्थितीच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर तेव्हा माँसाहेब जिजाऊंनी पहिली सहकारी तत्वावरती पतसंस्था त्यावेळी चालू केली. आणि शेतकऱ्यांना, कष्टकऱ्यांना, इथल्या कामकऱ्यांना म्हणजे बिनव्याजी कर्ज देण्याचं काम त्यावेळेस माँसाहेब जिजाऊंनी आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं होतं. आणि आताचे राजकर्ते छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन निवडून येतात. आणि आज शेतकऱ्यांची अवस्था बघा काय झालेली आहे. शेतकऱ्याच्या शेतमालाला, कोणत्याही शेतमालाला हात लावू नका अशी सक्त ताकीद आपल्या सैन्याला देणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन निवडून येणारे राज्यकर्ते आज आपल्या शेतकऱ्याची किती विटंबना करतात. याही गोष्टीचा कधीतरी आपण विचार करायला पाहिजे. महाराजांनी त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीमध्ये या महाराष्ट्राच्या, संपूर्ण महाराष्ट्राच्या जमिनींची 3दा मोजणी केली होती, 36 मातीची धरणं बांधली होती. आणि सगळी योजना ज्यावेळेस आम्ही बघतो, खरं तर पुन्हा एक उदाहरण सांगतो. उदाहरण कदाचित पुन्हा तुम्हाला हास्यास्पद वाटेल, पण उदाहरण सांगितल्याशिवाय आपल्याही लक्षात येत नाही. त्यामुळे व्याख्या त्यांना उदाहरण सांगूनच आपल्याला ते पटवून द्यावं लागतं. एका खेडेगावामध्ये एक आई आपल्या 2 मुलांसोबत राहते. मुलीचं नाव असतं योजना आणि मुलाचं नाव असतं विकास. आई रोजंदारीचं काम करते. कामावरती जात असताना योजनाला सांगते तू दही भाकरी खा आणि विकासला सांगते तू भाजी भाकरी खा. वास्तवात कोणची आई असा भेदभाव करणार नाही आणि आपल्या मुलांना असं सांगत नाही. पण उदाहरण सांगितल्याशिवाय आपल्या ते लक्षात येणार नाही. म्हणून ते सांगतो की आई रोजंदारीचं कामावरती जात असताना योजनाला सांगते तू दही भाकरी खा, विकासला सांगते तू भाजी भाकरी खा. त्याचं होतं असं, योजना होते मोठी आणि विकास होतो लहान. आमच्या समाजाचं सुद्धा नेमकं हे झालं. आमच्या योजना झाल्या मोठ्या आणि विकास झाला लहान. पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात तसं नव्हतं. त्यांच्या योजनाही मोठ्या होत्या आणि विकासही मोठा होता. तेजस्वी त्या पराक्रमाचा चंद्र वंदितो नभी, महाराष्ट्राच्या क्षितिजावरती तीच उमटली छबी. चंद्र बोलतो दिव्य घडविणे आम्हा शुभाशील द्यावे, सूर्य सांगतो कले कलेने स्वराज्य वदवे. आणि खऱ्या अर्थानं चंद्राच्या कले कलेप्रमाणे स्वराज्य वाढत निघालं. प्रतिपद चंद्र लेखे व वर्धिश विश्ववंदिता, शाह सुनो शिवशेषा मुद्रा भद्राय राजते. प्रतिपदेच्या चंद्राच्या कले कलेप्रमाणे वाढणारं हे स्वराज्य छत्रपती शिवाजी महाराजांनंतर धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी सुद्धा अगदी त्याच ताकदीनं संवर्धित करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला.
केला. त्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांच्या निधनानंतर सुद्धा औरंगजेबाला याच मातीमध्ये गाडण्याचं काम संताजी आणि धनाजींनी केलं. संताजी आणि धनाजी तितकी जरब होती, जर म्हणजे एखाद्या सैन्याचा घोडा जर पाणी पिताना जर बिचकला, म्हणजे एखाद्या सैन्याचा घोडा पाणी पिताना जर बुजला म्हणजे बिचकला, तर त्याला तो सैन्य त्या घोड्याला विचारायचा, का रे तुला पाण्यामध्ये संताजी दिसला का, का रे तुला पाण्यामध्ये धनाजी दिसला का. म्हणजे इतकी प्रचंड जरब त्या संताजी आणि धनाजीची होती. आणि मग औरंगजेबाला सुद्धा याच मातीमध्ये संताजी आणि धनाजीनं गाडण्याचं काम केलं आणि ते स्वराज्य खऱ्या अर्थानं उभं राहिलं. पिऊनी गेला तुला सागरा एक अगस्ती मुनी, बुलंद ताकद मराठ मुळी मी आलो घेऊनी, विजय झुंजीच्या खुना ठेवणी लाटा लाटांवरी, आसमानी यश मिरवित जाईल भूमीवरल्या घरी. आणि खऱ्या अर्थानं आसमानाला सुद्धा कोडं पडलं होतं. इंग्रज तर नेहमी म्हणायचे, कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी गनिमी काव्याच्या जोरावरती म्हणजे नुसतंच तलवारीच्या टोकावरती हे मिळवलेलं स्वराज्य नाहीये. कारण त्या काळामध्ये तलवारी सगळ्यांच्याच हातात होत्या, बळ तर सगळ्यांच्याच मनगटामध्ये होते, पण स्वराज्य स्थापनेची इच्छा ही फक्त महाराजांच्या मनात होती आणि मराठ्यांच्या रक्तात ती इच्छा होती. म्हणून महाराजांनी ते स्वराज्य उभं केलं. आणि इंग्रज तर नेहमी म्हणायचे, इंग्रजांनी फार दसका घेतला होता महाराजांचा. म्हणजे गनिमी काव्याच्या जोरावरती महाराजांनी ही सगळी रणनीती ज्यावेळेस उभी केली, इंग्रज नेहमी म्हणायचे बरं झालं छत्रपती शिवाजी महाराज हे खलाशी नव्हते, नाहीतर जशी त्यांनी जमीन सपाट केली ना तसं समुद्र सपाट करून आमची पुरती वाट लावून टाकली असती. इंग्रजांना इतका 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 प्रचंड म्हणजे धक्का घेतला होता महाराजांचा. आणि महाराजांच्या राज्याभिषेकाच्या वेळेस एक उदाहरण मला आठवलं की टॉमस नावाचा इंग्रज अधिकारी आणि महाराजांचा सगळा वैभवशाली राज्याभिषेक झाल्यानंतर त्या टॉमस नावाच्या इंग्रज अधिकाऱ्यानं महाराजांना विचारलं, अहो राजे, रायगडावरती इतका सुसज्ज आपण राजधानीचा गड उभारला, या म्हणजे 4,500 समुद्र सपाटीपासून 4,500 फूट उंचीवरच्या रायगडावरती आपण इतका सुसज्ज गड उभारला, राजधानीचा गड बांधला, इथं इतकी बाजारपेठ सुद्धा अतिशय सुंदर. आणि राजे तुम्ही राजे झाला. तो टॉमस इंग्रज अधिकारी विचारत होता राजांना, तुम्ही राजे झाले म्हणजे तुमच्या हत्तीच्या अंबारीतनं मिरवणूक झाली, मग या 4,500 फूट उंचीच्या रायगडावरती इतके मोठे 2 हत्ती तुम्ही आणलेच कसे. म्हणजे त्या इंग्रज अधिकाऱ्याला विचारायचं होतं. म्हणजे महाराजांचं नियोजन बघा. त्यावेळेस महाराज म्हणाले, बाबा त्या गुप्तीच्या गोष्टी आहे, गोपनीय भागेत तुला काय करायचं. पण ते टॉमस इंग्रजांना विचारायची सवयच होती. आणि मग त्या टॉमस अधिकाऱ्याला उत्तर देताना महाराज म्हणाले, मला माहिती आहे या रयतेमध्ये, या रयतेचं स्वराज्य या मातीमध्ये उभं करायचं आहे. आणि हे स्वराज्य उभं करण्यासाठी मला माहिती की मला राजा व्हावं लागणार आहे. राजा म्हटलं की हत्तीच्या अंबारीतनं मिरवणूक आली, राज्याभिषेकाला. त्यासाठी मी 1656 साली म्हणजे 15-20 वर्षापूर्वी अगोदरच 1676च्या अगोदरच हत्तीची 2 छोटीशी पिल्लं रायगडावरती आणून ठेवली होती. म्हणजे इतकं इतकं सूक्ष्म नियोजन त्या छत्रपती शिवाजी महाराजांचं होतं. आणि मग ते कुठंतरी आम्ही लक्षात घेतलं पाहिजे. आज सकाळीच या व्याख्यानाच्या निमित्तानं इकडे येत असताना आपल्या बाजूच्या सिग्नलवरती म्हणजे पाठीमागच्या सिग्नलवरती आम्ही थांबलो होतो आणि एक युवक अतिशय वेगामध्ये आला गाडीवरती आणि त्याच्या गाडीला भगवा झेंडा बांधलेला होता. आता साहजिकच आहे, शिवजयंती म्हटल्यानंतर सगळीकडे भगवा वातावरण आहे आणि ते असलंच पाहिजे. आणि त्याचा उद्देश हाच असणार की महाराजांच्या जयंतीनिमित्त सगळं भगवमय वातावरण त्याला करायचं होतं. पण माझ्या मनात तिथं प्रश्न आला की अतिशय वेगवान वेगात तो आला, जोरदार वेगात आला आणि सिग्नल तोडून तो गेला. आणि त्यावेळेस माझ्या मनात एक म्हणजे मला वाईट वाटलं त्या गोष्टीचं की महाराजांचा भगवा झेंडा त्यानं गाडीला बांधलेला होता आणि तो सिग्नल तोडून त्या ठिकाणी पळाला. जर महाराज इथून कुठून बघत असतील तर म्हणत असतील मला अजिबात अशी जयंती अपेक्षित नाहीये, कारण तुम्ही जर तुमच्या जीवनामध्ये जर असे नियम पाळणार नसेल आणि या भगवे झेंड्याच्या नावाखाली तुम्ही जर काहीतरी वेगळंच अस्तित्व निर्माण करत असेल तर मला वाटतं की अशी जयंती आपण साजरी करायला नको. कारण आता छत्रपती शिवाजी महाराजांसारखी ढाल तलवार आम्हाला हातात घ्यायची नाहीये. आत्ताचा काळ आता राजकीय, सामाजिक, आर्थिक, संस्कृत, धार्मिक, शैक्षणिक या सगळ्या क्षेत्रामधील आता आम्हाला गडकोट काबीज करायचे. कारण तलवारी हातात घेऊन आता लढण्याचं आत्ताचा हा काळ मुळात नाहीये. कारण आत्ताचा काळ हा प्रशासकीय क्षेत्रात असेल, सामाजिक क्षेत्रात असेल, राजकीय क्षेत्रात असेल, सांस्कृतिक क्षेत्रात असेल, धार्मिक क्षेत्रात असतील,
तिथली गडकोट आम्हाला काबीज करायचे आणि मला वाटतं की हे गडकोट काबीज करण्यासाठी आम्ही शिवचरित्रामधून आदर्श घ्यायचा आहे आणि त्या दिशेनं मला वाटतं की शिवाजी महाराजांच्या त्या विचारांची मांदियाळी शेवटपर्यंत प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये आपण या माध्यमातून आज या व्याख्यानाच्या माध्यमातून आपण घेऊन जाल. मला अशी आशा वाटते. खरं तर एका व्याख्यानानिमित्त बाहेर जायचं असल्यामुळं खरं तर बोलण्यासारखं खूप आहे, कारण छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास केवळ काही तासामध्ये सांगणं शक्य नाही, कारण ज्या महापुरुषानं स्वतःचं आयुष्य पूर्ण आपल्यासाठी खर्च केलं त्या महापुरुषांचा इतिहास काही मिनिटांमध्ये सांगणं शक्य नाही. परंतु एका व्याख्यानानिमित्त बाहेर जायचं असल्यामुळे आपली या ठिकाणी रजा घेतो. काही चुकलं असेल तर माझं मला परत द्यावं, जे बरोबर असेल ते सोबत घेऊन जावं. मनपूर्वक धन्यवाद. बोला छत्रपती शिवाजी महाराज की.